मावळतीचा तो सोनेरी रंग आणि हातात वाफाळलेला चहाचा कप. आठवडाभराच्या थकव्यावर जणू काही फुंकर घालतोय हा सुखाचा क्षण. ना कोणती घाई ना उद्याची चिंता, आज फक्त मनाला शांत करायचंय. रविवारच्या या गोड संध्याकाळी स्वतःला नव्याने शोधायचंय. नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हीही जर माझ्यासारख्या एक वर्किंग वुमन असाल तर तुम्हाला माहीतच आहे की सोमवार ते शनिवार आपला वेळ, प्रत्येक मिनिट कसा घड्याळाच्या काट्यावर चालतो. ऑफिसच्या डेडलाईन्स, घरची कामं आणि या सगळ्यांमध्ये स्वतःला सांभाळणं किती कठीण असतं ना. म्हणूनच माझी रविवारची संध्याकाळ ही फक्त पुढच्या आठवड्याची तयारी नसते, तर ती माझ्या मनाला आणि शरीराला शांत करण्याची एक वेळ असते. चला तर मग आज मी माझी रविवारची संध्याकाळ कशी घालवते ते तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे वाजलेले आहेत संध्याकाळचे 4:30. आता वेळ येते थोड्या स्मार्ट वर्कची. सोमवारची सकाळ शांततेत जावी असं वाटत असेल तर रविवारची संध्याकाळ त्यासाठी उत्तम वेळ आहे. मी माझ्या डायरीमध्ये एक चहाचा कप घेत आठवड्यात करायच्या महत्त्वाच्या कामांची लिस्ट बनवून घेते आणि मग माझा चहासुद्धा यासोबतच एन्जॉय करते. इथे मी माझ्या चहाची मजा घेत असतानाच आठवडाभरात लागणाऱ्या, किमान 2 ते 3 दिवसात लागणाऱ्या कपड्यांची यादी, माझं एक्सरसाइजचं रुटीन काय असणार आहे, माझे नेक्स्ट 2 to 3 डेजचा मील प्लॅन काय असणार आहे, मुलांच्या स्टडीचा प्लॅन काय असणार आहे, त्याची एक छोटीशी लिस्ट करून घेते. सोमवारपासूनचा दिवस आपला, त्यामुळे या प्लॅन हे केल्याने पुढचे 2 ते 3 दिवस तरी उद्या काय घालायचं आहे, जेवायला काय बनवायचं आहे, हे टेन्शन डोक्यात राहणार नाही. आता अराऊंड संध्याकाळच्या 6 वाजता मी वॉर्डरोब थोडंसं सेट करून घेतलं. नेक्स्ट 2 to 3 डेजचे कपडे, आयर्निंगचे कपडे वेगळे काढून घेतले. 2-3 ड्रेस इस्त्री करून ठेवले. मुलाचे स्कूलचे कपडे इस्त्री करून ठेवले. त्यानंतर रविवारची संध्याकाळ जास्त पसारा न करता केलेलं हलकं फुलकं कुकिंग आणि वेळेवर जेवण्याची थोडीशी घाई करते, कारण मला या दिवशी तरी अराऊंड 7:30 डिनर करायला आवडतो. इतर दिवशी तर घरीच यायला 8 वाजलेले असतात, त्यामुळे डिनर लवकर होऊ शकत नाही. बट हो, मला स्लो लिव्हिंग आवडतं. तर या दिवशी तर मी ट्राय करते की 7:30ला मी माझं डिनर वाइंड अप करून घेऊ आणि निदान आणि मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, स्वतःची काळजी घेणं म्हणजे काही स्वार्थीपणा नाही, तर ती एक गरज आहे. आठवडाभर धावणाऱ्या या शरीराला आणि मनालाही थोड्या आरामाची गरज असते, नाही का? या छोट्या छोट्या गोष्टी मनाला किती शांतता देतात. काही क्षण फक्त स्वतःसाठीचे. त्यानंतर मस्त फॅमिलीसोबत मूवी बघत बघत मी माझा डिनर लवकरच संपवून घेतला आणि अराऊंड 8:30ला मी खाली वॉकसाठी बाहेर पडले. दिवसभराच्या बंद खोल्यांमधून आणि कम्प्युटरच्या स्क्रीनच्या जगातून नजर हटवून निसर्गाच्या या मोकळ्या हवेत श्वास घेणं खरंच खूप गरजेचं असतं. संध्याकाळची ही थंड झुळूक जणू आठवडाभराचा सगळा थकवा आपल्यासोबत वाहून नेते. नाईट स्किन केअर घ्यायचं. मावळतीला आलेला सूर्य आणि माझी पावलांची ही संत गती मनातल्या विचारांनाही शांत करते. यासोबत मी माझं स्किन केअर करते आणि माझं आजचं रुटीन संपवते. यानंतर मी मस्त बुक रीड केली